पेण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून तालुक्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रविवारी सकाळपर्यंत 265 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून शहरातील सखल वस्त्या, बाजारपेठ आणि अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या अतिवृष्टीचा मोठा फटका खाडीलगतच्या भात शेतीला बसला असून शेतात पाणी साचल्याने भाताची रोपे कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात माडा कॉलनी, उत्कर्षनगर, शंकरनगर आणि रामवाडीसह अनेक भागात पाणी शिरल्याने नगराध्यक्ष प्रीतम पाटील आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून उपाययोजनांच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागातही पावसाचे रौद्र रूप धारण केले असून खरोशी आणि दूरशेत परिसरातील बाळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सुमारे 70 ते 80 घरांमध्ये पाणी शिरले आहे. खरोशी गावात हरिश्चंद्र तुकाराम पाटील यांच्या घराच्या मागे दरड कोसळल्याने घराचे नुकसान झाले आहे, तर डोलवी परिसरातही घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. वळक, दूरशेत आणि बळवली या गावांना जोडणाऱ्या मार्गावर पाणी आल्याने संपर्क तुटला असून दूरशेत येथील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने बाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असून भोगावती नदीकाठच्या रहिवाशांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तहसील कार्यालयाकडून पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.